नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच सेट परीक्षा विभागानं 2024 साठी जी सेट परीक्षा होणार आहे या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। काय असते सेट परीक्षा, त्याचबरोबर या सेट परीक्षेची पात्रता काय आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असतं, परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे, पासिंग क्रायटेरिया काय आहे, फीस किती असणार आहेत, पुस्तके कोणती वाचायची आहेत, या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जेणेकरून जे ओल्ड स्टुडंट असतील आणि जे नवीन स्टुडंट असतील त्यांना देखील सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मिळतील। म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका आहेत त्या क्लिअर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि जे आपले मित्र सेटची तयारी करतात त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना देखील या परीक्षेच्या संदर्भानं माहिती मिळेल। सर्वप्रथम परीक्षा विभागानं जो काही प्रॉस्पेक्ट दिलेला आहे सेट परीक्षेचा, तो प्रॉस्पेक्ट तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करून स्वतः एकदा वाचायचा आहे, जेणेकरून ज्या काही तुमच्या मनामधल्या ज्या काही छोट्या मोठ्या बाबी आहेत त्यासुद्धा तुमच्या क्लिअर होतील। तो प्रॉस्पेक्ट PDF स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब की या अगोदरच आपल्याला परीक्षा विभागानं डेट सांगितलेली आहे। डेट आहे, एक्झामची डेट आहे 7 एप्रिल 2024 रोजी सेटची परीक्षा होणार आहे। हा प्रॉस्पेक्ट दिलेला आहे। प्रॉस्पेक्टमध्ये सुरुवातीलाच काही इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहेत ज्या बहुतांश आपल्याला मागच्या 8 दिवसामध्ये माहीत झालेल्या आहेत। तसं परीक्षा विभागानं परिपत्रक काढून महत्त्वाच्या डेटसुद्धा सांगितलेल्या आहेत। आजपासून म्हणजे 12 जानेवारी 2024 पासून आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहेत सेट परीक्षेसाठी, ते 31 जानेवारी 2024 पर्यंत। तसं आपल्याकडं खूप कमी वेळ आहे। याच वेळेमध्ये आपल्याला 12 जानेवारी ते 31 जानेवारी याच वेळेमध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। वेळ संपल्याच्या नंतर ते एक्स्ट्रा फीस आपल्याकडून घेणार आहेत। पिरियड फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ लेट फीस, त्यामुळं कोणी लेट फीसमध्ये जाऊ नका। तुम्हाला जो वेळापत्रकामध्ये डेट एक्झाम दिलेली आहे, म्हणजे जो डेट दिलेले आहेत 12 जानेवारी ते 31 जानेवारी याच दरम्यान सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत। इमर्जन्सी जर काही प्रॉब्लेम असेल तर ते एक्स्ट्रा फीस घेऊन आपल्याला फॉर्म भरू देतील। 1 फेब्रुवारी 2024 ते 7 फेब्रुवारी 2024 या वेळेमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फीस द्यावी लागणार आहे। त्यामुळं आपण सर्वांनी अगोदरच जो काही टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगमध्ये आपण फॉर्म भरणं अपेक्षित आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब दिली आहे करेक्शन इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट। तुमच्या जर काही फॉर्म भरताना चुका झालेल्या आहेत तर तुम्ही 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या दरम्यान त्या चुका दुरुस्त करू शकता। शक्यतो फॉर्म भरताना चुका होऊच देऊ नका, पण जर रिअरली जर झालं असेल असं तर तुम्हाला त्या चुका दुरुस्त करता येतील। ॲडमिट कार्ड उपलब्ध होतील 28 मार्च 2024 रोजी आणि आपली परीक्षा असणार आहे ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा असणार आहे। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ही शेवटची सेट परीक्षा ऑफलाईन असणार आहे। ही शेवटची ऑफलाईन असणार आहे, त्यामुळं एक शेवटची संधी म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या एक्झामकडे पाहणं अपेक्षित आहे। नंतरच्या ज्या सेट परीक्षा होणार आहे या नंतरच्या या सर्व परीक्षा सेट परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं नेटच्या धर्तीवर होणार आहेत। म्हणून एक शेवटचा ट्राय म्हणून आपण तयारी करणं अपेक्षित आहे। तर परीक्षा होईल आपली 7 एप्रिल 2024 रोजी। त्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर फॉर्म पाठवण्याची वगैरे काही गरज नाही, हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये काही गरज नाही। मात्र सर्वांनी आपल्याजवळ एक फॉर्म भरण्याची जी काही फॉर्म आहे, तो अर्ज केलेला जो काही फॉर्म आहे तो आपल्याकडं एक असू द्या, कारण आपल्याला पुढे लेक्चररशिपसाठी किंवा सर्टिफिकेटसाठी काही जर अडचणी आल्या तर आपल्याकडं तो एक प्रूफ म्हणून राहतो। म्हणून फॉर्म भरल्याच्या नंतर सर्वांनी तो जो काही एक PDF स्वरूपामध्ये तुमच्याकडे असू द्या ईमेलला किंवा हार्ड कॉपी स्वरूपामध्ये तुमच्याकडे फॉर्म भरलेला एक प्रूफ म्हणून आपल्याकडे असून देणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण बघूया की इलिजिबिलिटी काय आहे। बघा, इलिजिबिलिटी आपल्याला सर्वांना माहीत आहे
की ज्यांचं PG कंप्लीट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, त्यांना सेट परीक्षा देता येते. त्या बाबी पण आपण समजून घेऊ. ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, द कॅन्डिडेट्स मस्ट हॅव मास्टर्स डिग्री रिकग्नाइज्ड बाय UGC इन अ सब्जेक्ट ऑफ सेट. ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीटवाले सेटची परीक्षा देऊ शकतात. मात्र काही पर्सेंटेज त्यांनी ठेवलं आहे. जे ओपन कॅन्डिडेट्स आहेत, या ओपन कॅन्डिडेटसाठी 55% मार्क्स लागणार आहेत PG साठी. आणि जे रिझर्वेशन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 50% मार्काचा क्रायटेरिया आहे. PG मध्ये 50% रिझर्वेशन कॅन्डिडेट्स आणि PG मध्ये 55% ओपन कॅन्डिडेट्स. त्यानंतर त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे बघा, द कॅन्डिडेट्स हू आर स्टडिंग इन द फर्स्ट इयर ऑफ 2 year मास्टर्स कोर्स और इन फर्स्ट 2 सेमिस्टर ऑफ अ 4 semester कोर्स of master degree or studying in the 4th year of 5 year integrated master course are not eligible to appear this test. म्हणजे जर तुमचं 5 वर्षाचं PG असेल आणि तो विद्यार्थी चौथ्या वर्षात असेल तरी तुम्ही एलिजिबल नाहीत. आणि जर तुमचं 2 वर्षाचं बघा, जर तुमचं 2 years मास्टर डिग्री असेल तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही. जे विद्यार्थी लास्ट इयरला आहेत असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. म्हणजे तुम्ही आपल्या PGच्या लास्ट इयरला असणं गरजेचं आहे. लास्ट इयर स्टुडंट, PGचे लास्ट इयर स्टुडंट फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, तर बाकी मला वाटतं तुम्हाला सर्व बाबी इथं समजलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं आहे आपल्याला की जर तुम्हाला 2 वर्षामध्ये ॲपियरचा जर स्टुडंट आला आणि सेटचा जर रिझल्ट आला आणि योगायोगानं जर काही प्रॉब्लेम आला असेल डिग्रीमध्ये वगैरे, तर बघा, सच ॲज अ कॅन्डिडेट मस्ट कंप्लीट देअर मास्टर डिग्री और इक्वलंट एक्झामिनेशन विच 2 years फ्रॉम द डेट ऑफ सेट रिझल्ट विथ रिक्वायर्ड पर्सेंटेज ऑफ मार्क्स, फेलिंग विच दे शाल बी ट्रीटेड ॲज डिस्क्वालिफाईड. म्हणजे जो ॲपियर स्टुडंट होता त्याचा रिझल्ट आला आणि योगायोगानं त्याच्या काही डिग्रीमध्ये प्रॉब्लेम आला किंवा तो नापास झाला, फेल झाला, तर अशा स्टुडंटला रिझल्ट लागल्यापासून 2 वर्षाच्या आत तुम्हाला त्यांनी जो क्रायटेरिया दिलेला आहे मार्किंगचा, त्या क्रायटेरिया विथ क्रायटेरिया तुम्हाला तुमच्या डिग्रीचे मार्क्स वगैरे डिग्री पाठवायला लागतील. पण ते कुणासाठी आहे? जे विद्यार्थी ॲपियर्ड आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, तर तुम्हाला 2 वर्षात त्यांना रिझल्ट द्यायचा आहे. त्यानंतर अजून काही बाबी त्यांनी दिलेल्या आहेत बघा. जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा पॅरेग्राफ आहे, ते तुम्ही वाचून घ्या. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की कॉमर्स म्हणजे कोण आहेत, MCOM, इन्व्हायरमेंटल सायन्समध्ये कोण असतात किंवा लाईफ सायन्समध्ये कोणकोणते विषय येतील, होम सायन्समध्ये कोण चालेल, या पद्धतीनं त्यांनी त्यांची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे सायन्सच्या की सर त्या सब्जेक्टच्या लिस्टमध्ये माझं नाव नाही, तर त्यांच्यासाठी हा पॅरेग्राफ आहे, तुम्ही ते वाचून घेऊ शकता. त्यानंतर अ कॅन्डिडेट हू हॅव्स ऑलरेडी क्वालिफाईड सेट इन अ सब्जेक्ट विल नॉट अलाउड ॲपियर. म्हणजे जे विद्यार्थी त्याच सब्जेक्टमध्ये पास झालेत या अगोदर सेट परीक्षा, अशा विद्यार्थ्यांना त्याच सब्जेक्टमधून आता सेट परीक्षेचा फॉर्म भरता येणार नाही. जर तुम्ही एका विषयामध्ये पास झाले, उदाहरणार्थ तुम्ही इतिहास विषयामध्ये मागच्या 2-3 वर्षात पास झाले असेल, तर आता तुम्हाला इतिहास विषयामधनं फॉर्म भरता येणार नाही. योगायोगानं जर तुमचं PG दुसऱ्या विषयामध्ये असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. एज लिमिट नाही आहे, त्यामुळं काही अडचण नाही. त्यानंतर मला वाटतं ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत इथं त्या आपण चर्चा करूयात, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे जनरल जे सर्वांचे डाऊट आहेत ते आपण दूर करण्याचा प्रयत्न करूयात. सब्जेक्टची लिस्ट दिली आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की ज्या सब्जेक्टमध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे अशा सब्जेक्टमधून आपण सेट देत असतो. त्यांनी जवळपास 32 सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. 32 सब्जेक्टची, ती तुम्ही इथं बघून घेऊ शकता. याचं जे PDF आहे
हे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेटनेट स्टडी या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ते मिळून जाईल, किंवा तुम्ही वेळोवेळी ज्यांनी जी आपली जी वेबसाईट दिलेली आहे setexam.unipune.ac.in या वेबसाईटवरूनही तुम्हाला डाउनलोड करता येईल. एक्झामिनेशन ऑफ सेंटर 17 महाराष्ट्रातल्या सिटीमध्ये सेट परीक्षा ऑर्गनाईज होईल. यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पणजी आणि रत्नागिरी आणि परभणी. ठीक आहे, तर इथनं तुम्ही ती जी आहे परीक्षा देऊ शकता. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला या वेबसाईटवर भरायचा आहे, म्हणजे https:/setexam.unipune.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर ज्या काही सेट एक्झामच्या संदर्भानं ज्या काही नोटिफिकेशन्स आहेत, हॉल तिकीटच्या संदर्भानं, रिझल्टच्या संदर्भानं, आन्सर कीच्या संदर्भानं, म्हणून तुम्ही ही जी वेबसाईट आहेत ही वेबसाईट लक्षात असू द्या. जे काही तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ते तिथे तुमचे सॉल्व्ह होतील. फी स्ट्रक्चर असणार आहे ओपन कॅन्डिडेटसाठी 800 रुपये फीस असणार आहे, आणि जे रिझर्व कॅटेगरीमधले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 650 रुपये फीस असणार आहे. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी असणार आहे बघा. एकदा परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया आपण. आपल्या सर्वांना माहीत आहे की द सेट विल बी कंडक्टेड ऑफलाईन इन ऑब्जेक्टिव्ह मोड. ऑब्जेक्टिव्ह मोडमध्ये ऑफलाईन पद्धतीनं तुमची एक्झाम होणार आहे. द टेस्ट विल बी कन्सिस्ट 2 पेपर्स. Both the papers will consist of only objective types of questions and will be held on the day of examination 2 separate session without break. 2 पेपर होतील, मात्र विदाउट ब्रेकचे पेपर होतील. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ही परीक्षा जी असते ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप मोडमध्ये असते आणि ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असणार आहे. हे परत आपण सांगत आहोत, कारण ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये सेट परीक्षा पास असणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सेट विभाग हा पेपर ऑनलाईन करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे त्यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे आपल्याला की नंतरच्या ज्या परीक्षा होणार आहेत, एप्रिल 2024ची जी परीक्षा असणार आहे ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असणार आहे. म्हणून एक शेवटचा आपल्याला हा संधी उपलब्ध असणार आहे. ठीक आहे, 2 पेपर कसे होतील बघा. पहिला जो पेपर असणार आहे फर्स्ट पेपर हा सर्वांना अनिवार्य 50 क्वेश्चन्स ऑल ऑफ विच आर कंपल्सरी. 50 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, अर्थात एक प्रश्न 2 गुणांसाठी. तो पेपर असेल 1 तासाचा आणि 10 ते 11 या वेळेमध्ये पेपर होईल. सेकंड पेपर तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो विषय आहे त्यामध्ये असतो. 100 क्वेश्चन्स विचारतात. एक क्वेश्चन्स 2ला म्हणजे 200 गुणांसाठी होईल. तो 2 तासाचा वेळ असतो. 11:30 ते 1:30 या वेळेमध्ये सेटचा तुमचा दुसरा पेपर होईल. ठीक आहे, आपल्या लक्षात आलं. पहिला जो पेपर आहे तुम्ही कोणत्याही फॅकल्टीचे असू देत, तुम्ही कॉमर्सचे, सायन्सचे, आर्ट, जिओग्राफी, हिस्ट्री, मराठी, इंग्लिश, तुम्ही कोणत्याही विषयामध्ये PG केलेला असू द्या, पहिला पेपर सर्वांना अनिवार्य आणि कंपल्सरी आहे. दुसरा मात्र तुमचा जो PGचा विषय आहे तो PGच्या विषयावर आधारित तुम्हाला 100 प्रश्न ते विचारणार आहेत. हे सर्वांना बाब माहीत आहे, तरी पण आपण जे विद्यार्थी नवीन आहेत या विद्यार्थ्यांसाठी आपण हे परत सांगत आहोत. आता दुसरी महत्त्वाची जी बाब आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणून सरळ आपल्याला पूर्ण जे प्रश्न आहेत ते क्लिक करा. म्हणजे पहिल्या पेपरचे 50 प्रश्नही सोडवा, म्हणजे अगोदर अभ्यास करून सोडवा, जो येत नाही तो पण सोडवा. कारण निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं चुकीच्या उत्तराला तुमचे गुण कमी केले जाणार नाहीत. ही पण अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर OMR-CTच्या संदर्भानं काही सूचना आहेत. त्यानंतर इव्हॅल्युएशन रीचेकिंग रिझल्ट आत्ता नाही पाहिजे आपल्याला इव्हॅल्युएशनचं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे शंका आहेत की सर प्रोसिजर काय असते नेमकी रिझल्ट देण्याची,
म्हणजे आम्ही सेट परीक्षा कशा पद्धतीनं पास होऊ शकतो किंवा पासिंग क्रायटेरिया काय आहे किंवा सेट परीक्षेचा नेमका रिझल्ट कसा देतात. साधं आणि सरळ सोपं आहे बघा. 3 स्टेप आहेत, त्या 3 स्टेप आपण समजून घ्यायच्या आहेत. पहिली स्टेप काय म्हणतात ते टोटल क्वालिफाईंग स्लॉट बनवतात एक. ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या सरळ धोपट जर तुम्हाला एका लाईनमध्ये जर सांगायचं तर आपण आपल्या विषयामध्ये आणि कॅटेगरीमध्ये पहिले 6% विद्यार्थ्यामध्ये जर आलो तर आपण सेट क्वालिफाय होऊ. ठीक आहे, सेट क्वालिफाय होऊ आपण. दुसरा टप्पा आहे कॅटेगरी वाईज क्वालिफाईंग स्लॉट. नंतर ते काय करतात, एक क्वालिफाईंग स्लॉट बनवतात. नंतर कॅटेगरी वाईज क्वालिफाईंग स्लॉट बनवला जातो आणि नंतर इलिजिबिलिटी जे सब्जेक्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज एक ॲपियर स्टुडंटचा स्लॉट बनवला जातो. थोडक्यात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत ना त्या खऱ्या इथं येतं. म्हणजे कसं, खूप सारे विद्यार्थी व्हॉट्सअपला किंवा यूट्यूबला मेसेज करतात की सर आम्हाला 40% पडले विषयामध्ये किंवा 35% पडले म्हणजे आम्ही पास आहेत का. नाही, तुम्ही ॲपियर्ड आहेत फक्त. इथं परत एकदा समजून घेऊ आपण. आपले जे 2 पेपर होतात ना, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. पहिला पेपर 100 गुणांचा, दुसरा पेपर 200 गुणांचा. म्हणजे पूर्णची पूर्ण परीक्षा किती गुणांची झाली, 300 गुणांची परीक्षा झाली. पूर्ण सेट परीक्षा झाली 300 गुणांची. या 300 गुणांपैकी जर तुम्ही ओपन आणि EWS स्टुडंट असाल तर तुम्हाला 40% ॲग्रिगेट मार्क्स इन बोथ द पेपर्स टेकन टुगेदर. म्हणजे जर कॅन्डिडेट ओपन EWS असेल तर त्या विद्यार्थ्यांना 40% मार्क्स घेणं दोन्ही पेपरमध्ये ॲग्रिगेट घ्यायचे. दोन्ही पेपरमध्ये, एकात किती बी घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. दोन्ही पेपरमध्ये जर 40% मार्क्स घेतलात तर तुम्ही ॲपियरच्या लिस्टमध्ये जाताल, ॲपियर्ड स्टुडंटच्या लिस्टमध्ये जाताल. ॲपियर्ड म्हणजे तुम्ही क्वालिफाईड नाही, हे लक्षात ठेवा. 40%च्या पुढचे विद्यार्थी ॲपियरच्या लिस्टमध्ये बनवले जातात. नंतर जे रिझर्वेशनचे स्टुडंट आहेत यांच्यासाठी 35% स्टुडंटचा एक ॲपियरचा स्लॉट बनवला जातो, ॲपियरचा स्लॉट. मग आता बघा, ओपन EWS 40%च्या पुढचे स्टुडंट यांचा एक स्लॉट आणि कॅटेगरीचे स्टुडंट 35%चा पुढचा यांचा स्लॉट. या ॲपियर्ड स्टुडंटची थोडक्यामध्ये एक गुणवत्ता यादी बनवल्या जाते आणि जे पहिले सब्जेक्ट आणि कॅटेगरी वाईज लिस्ट बनवल्या जाते आणि जे पहिले 6% विद्यार्थी आहेत जास्त मार्कवाले त्यांचाच रिझल्ट दिला जातो. म्हणजे थोडक्यात काय, 40% ओपनला EWSला आणि कॅटेगरीला 35%, हे फक्त तुम्ही ॲपियरच्या लिस्टमध्ये येण्यासाठी आहेत, क्वालिफाईडच्या नाहीत. क्वालिफाईड जर तुम्हाला व्हायचं आहे तर तुम्हाला त्या लिस्टमध्ये म्हणजे तुम्ही त्या पहिल्या महाराष्ट्रामधून पहिल्या 6%मध्ये येणं गरजेचं आहे आपल्या विषयामध्ये आणि आपल्या कॅटेगरीमध्ये. समजते, पहिल्या 6%चे विद्यार्थीचे रिझल्ट दिले जातात. मग आता तुम्ही म्हणाल की नेमकं तरी पण किती, तर मग आपल्याला काय करावं लागेल, मागच्या 2 वर्षाचा म्हणजे 2020 ते 2023 आपण काय केलेलं आहे, मागील 4 वर्षाचा कट ऑफचा व्हिडिओ बनवलेला आहे. मागील 4 वर्षाचा कट ऑफचा व्हिडिओ बनवलेला आहे. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर 60% मार्क पडले म्हणजे 300 पैकी जर आपण 60% जर जातोय तर ॲज अन ॲव्हरेज 70-80% सब्जेक्टचे रिझल्ट येतात 60%च्या. 55, 60, 45, 48, 55, 52, 53, 54% जर आपण घेतोय तर आपले रिझल्ट येतात. तरी पण एकदा कट ऑफचा रिझल्ट बघा. मी 4ही वर्षाच्या कट ऑफच्या PDF आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेटनेट स्टडी, या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मी उपलब्ध करून देतोय. तिथे तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. 4ही वर्षाच्या PDF आम्ही तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिल्या आहेत. किंवा जी विश्लेषणाची जी काही व्हिडिओ आहे 4 वर्षाचं विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न केला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर अजून काही ज्या शंका आहेत तुमच्या मनामध्ये, ॲडमिट कार्ड वगैरे तुम्हाला या वेबसाईटवर येईल. ठीक आहे. अगोदर सेट काय करते, एक लिस्ट बनवून टाकते ज्यांचे फॉर्म क्लिअर आहेत त्यांची, आणि मग तुम्हाला ते ॲडमिट कार्ड प्रोव्हाइड करून देतात. ओके. तर ह्या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत. हॉल तिकीट आल्याच्यानंतर आपण परत एक व्हिडिओ बनवतो ज्यामध्ये आपण त्याच्या ज्या काही छोट्या मोठ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याबद्दल आपण बोलतो. ठीक आहे. मला वाटतं ही जी एवढी माहिती आहे
ब्लॅक पेन वगैरे OMC शीट विदाऊट ते नंतरच्या बाबी आहेत. ब्लॅक पेन रीच करा, कसं करायचं रफ वर्क वगैरे हे सगळं दिलेलं आहे. ओके, फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे, अनाथ प्रमाणपत्र वगैरे त्यांनी ते दिलेलं आहे. हे सगळं तुम्ही, म्हणून परत सांगतो की ही जी ओरिजिनल PDF आहे, याची ओरिजिनल PDF आम्ही आमच्या जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी ते आपण आता पुढे बघणार आहोत. आणि पहिल्या पेपरचा अभ्यासक्रम त्याचबरोबर पुस्तकं याची देखील आपण आता पुढे चर्चा करूया. तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन कनेक्ट राहू शकता. जे आपल्याकडं प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब चॅनल आहे ओएसिस करिअर पॉईंट, ते सबस्क्राईब करा. तुम्ही जो आता व्हिडिओ बघतात त्याला सबस्क्राईब करून ठेवा, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनल, त्यानंतर व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक पेज आणि इन्स्टाचं पेज आहे, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. याच्या सर्व लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला आपण मागील 12 वर्षाच्या म्हणजे 2011 ते 2023 पर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, या सर्व प्रश्नपत्रिका आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, एक तर टेलिग्राममध्ये डायरेक्ट सर्च करा सेट नेट स्टडी असा लोगो येईल आपल्या चॅनलचा, सेट नेट स्टडी 2024, त्याला जॉईन करा. तुम्हाला जवळपास 12 प्रश्नपत्रिका PDF स्वरूपामध्ये आणि त्यांचे विश्लेषण करणारे व्हिडिओसुद्धा उपलब्ध होतील 4ही पर्यायाचे. म्हणून तुम्हाला एक पॅटर्न कळून जाईल की नेमका सेट परीक्षेचा पेपर क्रमांक 1 कसा असतो. जर तुम्हाला आमच्यासोबत व्हॉट्सअप कनेक्ट करायचं आहे तर तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरला तुमचं नाव लिहा. पहिले तुमचे नाव लिहा, त्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्टचे नाव आणि सेट एक्झाम असं लिहून पाठवा. आम्ही तुम्हाला एक्झामच्या संदर्भानं काही अपडेट असेल तर पाठवू. पहिला जो पेपर असतो, या पहिल्या पेपरमध्ये 10 प्रकरणं येतं. पहिलं प्रकरण आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, 10 गुणांसाठी विचारलं जातं. दुसरं आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, 10 गुणांसाठी. तिसरं कॉम्प्रेन्शन म्हणजे उतारा विचारला जातो 10 गुणांसाठी. चौथं आहे कम्युनिकेशन, 10 गुणांसाठी विचारलं जातं. पाचवं आहे मॅथमॅटिक्स, 10 गुणांसाठी. रिझनिंग 10 गुणांसाठी. डाटा इंटरप्रिटेशन 10 गुणांसाठी. ICT 10 गुणांसाठी. 9वा आहे पर्यावरण 10 गुणांसाठी. आणि 10वा आहे हायर एज्युकेशन 10 गुणांसाठी. आपण जवळपास 150+ व्हिडिओ पहिल्या पेपरचे बनवलेले आहेत. 150+ व्हिडिओ पहिल्या पेपरचे बनवलेले आहेत, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण पहिल्याच पेपरच्या धर्तीवर आपण काय केलेलं, एक सेटसाठी सिरीजसुद्धा घेत आहोत. आपण मागील वर्षाच्या 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास केला आणि पहिल्या पेपरसाठी आपण एक टेस्ट सिरीज सेट केलेली आहे. आता पहिल्या पेपरचाच एवढा आपण अभ्यास का करायचा आहे, कारण जर आपल्याला पहिल्या पेपरला मार्किंग जर वाढली, तुम्ही या अगोदर जे सेट झालेले विद्यार्थी आहेत त्या सर्वांना विचारा की जर एखादा विद्यार्थी जर पहिल्या पेपरला 70 क्रॉस जर करतोय तर त्याचा रिझल्ट येतो, येण्याचे चान्सेस वाढतात. 60+, 65+, 70+, जे विद्यार्थी मार्क घेतात अशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट येतो. आणि पहिल्या पेपरला आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घेता येतात, कारण त्यांनी 10 टॉपिक जे दिलेले आहेत ना, त्यापैकी 4 ते 5 टॉपिक आपल्याला तुम्ही कोणत्याही फॅकल्टीचे असू देत तुम्हाला ते येत असतात. त्याचबरोबर मागील 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचं आम्ही ॲनालिसिस केलं आणि त्याचं ॲनालिसिस करून आपण वेगळे प्रश्न सेट केलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडं 12 PDF तर आहेत, पण आम्ही 15 PDF पेपर काढलेले जे तुम्हाला व्हॉट्सअपला आम्ही पाठवणार आहोत. 15 या सराव पेपर PDFची किंमत आहे 500 रुपये आणि या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुम्हाला व्हिडिओद्वारे करून देण्यात येईल. पेपर मराठी माध्यमातून असतील आणि तुम्हाला खालील वेळेप्रमाणेच ते उपलब्ध करून आम्ही देऊ. 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत 500 रुपये. फोनपे गुगल पे नेम असेल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर असं नाव येईल. पे केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे 98 23 24 71 91 या नंबरला. तुम्हाला खालील तारखेप्रमाणे आपण ही टेस्ट सिरीज ऑर्गनाईज केलेली आहे. पहिला पेपर झाला आहे आपला 24 डिसेंबर 2023 रोजी. दुसरा पेपर झाला आहे 31 डिसेंबर 2023. तिसरा पेपर झाला आहे 7 जानेवारी 2024.
चौथा पेपर आहे 14 जानेवारी। मग हा व्हिडिओ जर तुम्ही आता नंतर पण ऐकताय, उदाहरणार्थ जर तुम्हाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची तर पहिले जे झालेले 3 पेपर आहेत किंवा 4 पेपर आहेत हे सुद्धा तुम्हाला फी भरली की लगेच मिळतील। 4 पेपर, 4 आन्सर की आणि 4 विश्लेषणाचे व्हिडिओ। राहिलेल्या तारखेप्रमाणे पेपर मात्र तुम्हाला त्या वेळेप्रमाणेच मिळतील। काय पॅटर्न, तुम्हाला त्या प्रत्येक तारखेला 11 वाजता तो पेपर पाठवला जातो PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपलाच दुपारी आन्सर की पाठवली जाते आणि व्हॉट्सअपलाच संध्याकाळी तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवला जातो। म्हणजे तुमच्या मनामध्ये जे प्रश्नपत्रिकेबद्दल डाऊट्स आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो। आता पहिल्या पेपरला ही तर आपली टेस्ट सिरीज आहे, परंतु काही विद्यार्थ्याचं असं राहतं की सर आम्हाला अभ्यास करण्यासाठी पुस्तकं, तर अभ्यास करण्यासाठी पुस्तकं आपल्याकडं पाहिजेत। एक 2-3 पुस्तकं आपल्याकडं असणं गरजेचं आहे। एक आहे के सागर पब्लिकेशनचं डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं जे बुक आहे, हे सेट पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत दर्जेदार बुक आहे। त्यांनी थेरॉटिकली माहिती दिली आहे, सराव प्रश्न दिली आहेत आणि तुम्हाला समजेन अशा प्रमाणामध्ये आणि सिलेबसनुसार त्यांनी ते बुक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शनपर बुक उपयुक्त ठरू शकतं। त्याचबरोबर विद्या भारती प्रकाशनचं सुद्धा बुक आहे पहिल्या पेपरचं। ज्या विद्यार्थ्याला हिंदी आणि इंग्रजी समजतं त्या विद्यार्थ्यांसाठी KVS मदान सराचं बुक आहे, हे इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे। हे नेटच्या धर्तीवर सेट केलेलं बुक आहे, परंतु नेट सेट सिलेबस एकत्र असल्यामुळं हे सुद्धा बुक तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अजून कॉन्सन्ट्रेट करायचं एखाद्या टॉपिक, समजा आपल्याला 10 प्रकरणं जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बुद्धिमत्ताच चांगली करायची आहे, बुद्धिमत्तेचे 10 गुण आपल्याला पैकीचे पैकी घ्यायचे आहेत, तर तुम्ही त्यामधले काही टॉपिक अंकलगी सरांच्या बुकमधून, राणे सरांच्या बुकमधून करू शकतात किंवा गणिताचे काही टॉपिक राणे सर, महाले सर, वसे सरांच्या बुकमधून। पर्यावरणासाठी तुम्ही 11वी 12वीचं पर्यावरण वाचू शकता किंवा एरक भरूचा हे एक बुक आहे ते पण वापरू शकता। संगणक ज्ञानासाठी MSCITचं बुक आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 4 ते 5 वर्षाच्या ज्या काही मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे। तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही, आपण मागील 12 वर्षाच्या 12 प्रश्नपत्रिका PDF स्वरूपामध्ये आपलं जे चॅनल आहे सेट नेट स्टडी या चॅनलला PDF स्वरूपामध्ये टाकलेल्या आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता। 12 वर्षाच्या 12 प्रश्नपत्रिका आणि 12 व्हिडिओज सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आपण ही टेस्ट सिरीज सुद्धा घेत आहोत, जी टेस्ट सिरीज तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। मागे ज्या विद्यार्थ्यांनी आमची मागची टेस्ट सिरीज जॉईन केली अशा विद्यार्थ्यांचे जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्यांचे पास झाले असे मेसेज आले होते। ते विद्यार्थी पास झालेत आणि खूप फायदा झाल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तसं तुम्ही पहिला पेपर आपला आम्ही प्ले करून दिलेला आहे, तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जा किंवा आमच्यासोबत व्हॉट्सअप कनेक्ट व्हा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जा, व्हॉट्सअप चॅनलला जा। पहिला पेपर मॉडेल म्हणून तुम्हाला आम्ही पाठवलेला आहे, तो तुम्ही सहज पद्धतीने पाहू शकता, PDF बघू शकता आणि मगच तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। आता 1-2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत या एक्झामच्या संदर्भानं, त्याबद्दल चर्चा करूया आणि आपण आपला व्हिडिओ थांबूया। काही IMP थिंग्स आहेत त्या थोड्याशा समजून घेऊया। एकतर ही शेवटची ऑफलाईन परीक्षा आहे, शेवटची ऑफलाईन परीक्षा म्हणजे जर तुम्हाला सेट परीक्षा व्हायचं आहे, एकतर हा जुन्या पॅटर्न शेवटची आहे, म्हणजे UGCनं या अगोदरच सांगितलं आहे की UGC नेटचा सिलेबस पण बदलणार आहे आणि पॅटर्न पण बदलणार आहे। त्यामुळं कोणता पॅटर्न येईल, टायमिंग बदल होईल, गुणदान पद्धतीमध्ये बदल होईल, अभ्यासक्रमामध्ये बदल होईल, तिकडे न जाता म्हणजे 2025 मध्ये न जाता आपण जर ही एप्रिल 2000चीच जर आपली सेट परीक्षा जर आपली टार्गेट ठेवली तर मला वाटतं यावर्षीच आपला रिझल्ट येणं सोपं आहे। कारण या मागच्या 2-3 वर्षापासून तुम्ही अभ्यासात आहात, तुमचा थोडा अभ्यास पण झालेला आहे, तुम्हाला पॅटर्न पण माहीत आहे, ऑफलाईनची तुम्हाला प्रॅक्टिस पण आहेत, या सर्व बाबी सकारात्मक आहेत ज्या तुम्हाला यावर्षी सेट होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। म्हणून आपल्याकडे साधारणपणे 3 महिने तर आहेच आहे, म्हणून या 3 महिन्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करा। आपण उद्या परवा दिवसाला अजून एक व्हिडिओ बनवू स्टडी प्लॅनचा, जो तुम्हाला उपयुक्त ठरेल। एकदा कट ऑफचा व्हिडिओ बघा, तो पण आज टेलिग्रामला उपलब्ध करून देऊ, त्यामुळं
एकदा कट ऑफ बघून आणि एक टार्गेट ठेवून जर तुम्ही तयारी केली तर मला वाटतं यावेळेस तुम्ही निश्चित पास व्हाल. सर्व जे काही भावी प्राध्यापक आहेत, शिक्षक मित्र आहेत, नवीन विद्यार्थी आहेत, सर्वांना येणाऱ्या सेट परीक्षेसाठी शुभेच्छा देतो व आपला व्हिडिओ संपवतो. जे जे आपले मित्र आहेत त्यांनाही व्हिडिओ पाठवा, कारण आपण जवळपास सर्वच बाबी चर्चा केल्या आहेत. बुकच्या संदर्भानं असतील, पात्रतेच्या संदर्भानं असतील, रिझल्ट क्रायटेरियाच्या संदर्भानं असतील, जेणेकरून त्या आपल्या मित्राचे सुद्धा डाऊट्स क्लिअर होतील. धन्यवाद.